सुनियोजित कार्यक्रम वाटला, खूप छान वाटलं. आणि आज आपल्या मुलांच्याकडून अशा पद्धतीचे ॲक्ट झालेले पालकांना कधी म्हणजे एक सुखद अनुभव असतो. जे चिंटूचा बर्थडे जी नाटिका होती त्याच्यात कलाकारांनी जेवढे परिश्रम घेतले त्याच्यापेक्षा त्यांच्या बॅकस्टेजवर जे आहेत त्यांनी खूप परिश्रम घेतले, त्याचा एफर्ट्स स्टेजवर दिसला. तर मुलांनी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी छान ॲक्टिंग केली, स्क्रिप्ट छान होती, त्याच्यातून दिलेला मेसेज छान होता, जे की पालकांना पण होता आणि मुलांसाठी पण होता. तिथलं चिंटूच्या आजोबांचं पात्र खूप आवडलं. म्हणजे ते आजोबा हे असं प्ले करत होते, म्हणजे सगळ्यांच्यात असं खूप उत्स्फूर्तपणे सगळ्यात एक्सायटेड ते होते. सगळं लावलं तरी पण अजून सुंदर दिसण्यासाठी गावाच्या पिठाचा प्रयोग केला. गंमत गंमत केली मी. आता पुन्हा नाटायचं राहू द्या, वाढदिवसाला परत सुरुवात. बरोबर, तिने मेकअप नाही केलाय ना म्हणून राग आला असेल. बायकांचं ना असंच असतं, तिची साडी बघ, तिची लादी बघ, तिची लिपस्टिक बघ, तिचा रुबाब बघ, हड्डी में कबाब बघ. गंमत गंमत केली मी. अहो पण वाढदिवस तर करायचा, पण गप्पा गोष्टी आणि खेळ यांच्याशिवाय मजा येणार आहे का? मी काय म्हणतो ऐका ना, चला मग आपण फुगडी खेळू. मी तयार आहे, माझ्यासोबत खेळा फुगडी. तुझ्यासोबत? हो. नको. अहो खेळा. नको.
मांडायचंय का? बोला. ही मुलं कशी नाही आली अजून? तेच ना, मुलं कशी नाही आली अजून? हो ना, आज आपल्या घरी वाढदिवस आहे आणि मुलं बेपत्ता. थांबा थांबा, मी बोलवते. ए या रे मुलांनो, अरे पाहुणे मंडळी सुद्धा आले. वाढदिवसाला सुरुवात करूया. चला या लवकर. या लवकर. कधीची गॅसवर ठेवलीये तू जाईल. अहो तू जायला ते काय दूध आहे का? भाजी आहे भाजी. भाजीत भाजी कारल्याची. भाजीत भाजी कारल्याची. सखूबाईचं नाव घेतो, वाट लागली माझ्या आयुष्याची. बहुतेक नेहमीप्रमाणे मुलांचा काहीतरी प्लॅन दिसतोय. आवडावं मुलांना. हे पहा, मुलांवर आज कुणीही रागवायचं नाही. काय करताय? हा बहुतेक आहे ना रील बनवत असती. उतरा उतरा हनुमान तुला मानस लगीन करणं निवड तुला देणार. मी कुठे काय केलं रे मी? गंमत केली मी. मामी तुमचं बोलणं लई सुंदर. मामी तुमचं बोलणं लय सुंदर. त्यांच्याही काही गप्पा असतीलच ना. आपल्या मोठ्याच्या नसतात ना गप्पा गोष्टी. तिच्या घरात काय चाललंय, तिच्या घरात काय चाललंय. तिच्या घरात भांडण चाललंय, तिच्या घरात बचत गटाची मीटिंग चालली. काय केलं रे मी? गंमत केली मी. तुमचा असून मी जातो आता. अरे श्रीधरा, वांग्याच्या भाजीत खोबरं घातलं किसून किसून. वांग्याच्या भाजीत खोबरं घातलं किसून किसून. आमचा श्रीधर गेला रुसून, कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. कुठे काय केलं रे मी? बोलू मला नक्की खात्री आहे आज नाही मुलं काहीतरी गोंधळ घालणार. मी तर म्हणतो त्यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. तुम्ही काही नाही बोलू नका. काही प्लॅन नाही त्यांचा. मी चांगलंच ओळखते हो सर्वांना. हा मी पण तुम्हाला ओळखतो. तुम्ही त्या पाणीपुरीवाल्यात आहे ना? कालचा राग वर आज वाढदिवसावर काढू नका. पण केक कापण्याच्या वेळेस सर्वजण आज्ञा कोणी केलेत म्हणजे काही नाही हो. चिंटूचे पप्पा फसवणूचे पप्पा बोलवा. परत त्यांना घरी जाऊन भांडी घासायची आहे. बोला. अहो मामी, जाताना आमच्या पण घरची
भांडी घासून जा. गंमत केली मी. मला माहित आहे काल आपण त्यांना पिकनिकला जायची परवानगी दिली नाही ना, त्याचाच राग काढत असतील ही मुलं. अहो पण हा काय रांगोळीचा प्रकार झाला का? सांग ना, प्रकार झाला का? 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 प्रकार झाला बाई हा काय प्रकार? म्हणजे आमची वैभवी आणि मेघा सुद्धा आहेत का? असं असेल तर त्यांना चांगले फटके दिले पाहिजे. मला नाही हा चालणार हो. कसं 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 आता बसून करा, थोडं मोठ्याने करा. माझा दाद्या रडतो मी कुठे काय करतोय? काय रे मी काय केलं? गंमत केली मी. बाबा थांबा, काय काम म्हणून बोलवत हवं. थांब मी बोलतो मुलांना. ए चिंटू, ए सोनू, बाहेर ये, ए बाहेर ये. हे ओढू नाही बोलायचं, कान फडके नाही. बाळा चिंटू, सोनू बाहेर ये. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? तुझा बापू कसा लंबो, लंबू, लंबूला आवडतात लिंबू, लिंबू, लिंबूचा आकार कसा गोल गोल. गोल गोल, मग तू माझ्या संग गोड बोल. गोल गोल. तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? तुझी आई कशी भोळी, होळी, भोळीला आवडते भोळी, होळी, भोळीचा आकार कसा गोल गोल. गोल गोल, मग तू माझ्या संग गोड बोल. गोल गोल. तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का? सोनूची आजी कशी बहिरी, कैरी, तिला आवडते कैरी, कैरी, कैरीचा आकार कसा गोल गोल. गोल गोल, तू माझ्या संग गोड बोल. गोल गोल. बाळा चॉकलेट पाहिजे की नाही? बाहेर ये. बोल. तुम्ही जाऊन पहा ना. चिंटू अजून डोळ्यात असतं काय? ते तुझं वाटतोस ना आलेत ना? काय बोलतोस काही अक्कल? हा, ते टक्कल पडल्यावरच येते अक्कल. गंमत केली मी. अहो, बस राहू नका. अहो, आज वाढदिवस आहे त्याचा. अहो, लहान आहे तो. कळत नाही अजून त्याला. म्हणूनच डोक्यावर बसले. उगीचच खोटं बोलू नका. डोक्यावर कधी कोणी बसतं का? डोक्यावर कधी कोणी नाही बसत. मग घसरून नाही का वाटणार? मी काय केलं रे? गंमत केली मी. आता तुम्ही काय बोलत नाही. आता केक कापून घेऊया. थांबा मी बोलतो बाकीची म्हणून. ए मुलांनो, केक कापला आहे की नाही? अरे तुम्हाला विचारतो मी, केक कापायचा की नाही? कुणीच काही बोलत नाही. बाई बसा बोंबलत. आमची सौ म्हणाली बसा बोंबलत मी बंबा मारतोय. मी मुलांना म्हणाले, तुम्हाला नाही. चल चिंटू, आता केक कापून घेऊया. काही बोलायचं नाही. आता शांतपणे केक कापून घे. चला सुरुवात करा. 1 2 1 2 3. हा चिंटू, केक
फक्त सुरी हातात पकडली आहे. मी केक कापणार नाही. सुरी ठेवून दे आणि चल आतमध्ये. हो चला आतमध्ये. अरे पिकनिक मध्ये रामकृष्ण आम्हाला मान्य आहे. हो पण असा माझ्या मेलून करू नका. आमच्या मनाचा बेरंग करता हे तुम्हा मोठ्यांना चालतं. कधी आम्हाला आमच्या मनासारखं वागूनच देत नाही. इथे जाऊ नका तिथे जाऊ नका. हे खाऊ नका ते खाऊ नका. तब्येतीला चांगलं नसतं. स्वतः मात्र हवे तेवढे लपून छपून कॅडबरी चॉकलेट खाती तेव्हा त्यांची दात नाही निघणार. मला टीव्हीची कार्टून तुला सकाळ सकाळ अभ्यास अभ्यास अभ्यास. सकाळ संध्याकाळ काय रात्री अपरात्री सुद्धा अभ्यास. मग काय चुकीचं आहे? अभ्यास तर केलाच पाहिजे. सारखं सारखं अभ्यास करून मुलांना वेळ लागतो. वेळ लागतो. हे काय लावलंय? बंद करा बंद करा. तुला काय म्हणायचंय बोल. तर पप्पासाहेब विरुद्ध पक्षाचे असे म्हणणे आहे की सारखं सारखं अभ्यास करून मुलांना वेळ लागतो. हे बघा याची सरकारी वकील. हो वेळ लागतो. त्यासाठी डोकं असावं लागतं. खोकं नाही. मग आम्हाला नाही का डोकं? बरोबर खोकं का म्हणता? गारवा तुला मागच्या परीक्षेत किती मार्क मिळाले? बोल ना बोल. मारायचं नाही. तुला किती मार्ग मिळाले सांगू? माझं पुस्तकच वाचून दाखवलं. मला येते इंग्रजीमध्ये 4, गणितामध्ये 1 आणि भूगोलात भोपळा. पण आम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ते तरी करूया ना. मी सांगितलं तुम्हाला मला खेळात भाग घेऊ द्या. दिली परवानगी? ईशा 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 अभ्यासात तुझी अजिबात प्रगती नाहीये आणि तुला खेळायला थांबायचंय. तुझ्या बाकीच्या मैत्रीण बघ आणि खेळायला थांबणं तुझ्या घरी यायचं काय ग? राजू 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 तो म्हणत तसंच आहे. तो रिक्षावाला थांबणार आहे का? तुझ्या उड्या मारून होईपर्यंत तू चल घरी. बघतेच मी तुला. पण चल घरी तुला पण बघतेच मी. हे राजवायचं आणि मारायचं तुझं तुला मोठं लोक नाही येतं काय? म्हणूनच आम्ही तुमच्या त्रासाला कंटाळून ठरवलंय. आजपासून आनंद साजरा करायचा नाही म्हणून नो बर्थडे. पण दीदी केक खाल्ला तर चालेल ना? केक कडे बघायचं पण नाही. एक मिनिट थांबा. कोणी काय बोलायचं नाही. सांगा काय केलं म्हणजे तुमचा राग शांत होईल. तुमच्या मागण्या तरी काय काय आहे? हो सांगा सांगा. तुमच्या मागण्या सांगा. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार. चला मी पण उपोषणाला बसणार. बसा. ते उपोषण संपल्यानंतर ज्यूस प्यायला पाणी प्यायला तशी प्रथा आहे ना. चॉकलेट मिळालंच पाहिजे. शिक्षा बंद करा. मला रोज लिपस्टिक लावायला दिलीच पाहिजे.
पैठणी आणतो या बायकांचा मान राखू. पण मी मुलांची एकही मागणी मान्य करणार नाही. तुम्ही नाही का कंटाळले ऑफिसला दाढी मारता? शिवाय शाळेत जायला एसीवर हवे. मला तर रोज येतो कंटाळा. चिंटू मागाशील. असं नाही बोलायचं, प्रेमाने बोलायचं. चिंटू बाळा मालकाची अच्छा नाही करायचं बाळा बोल असं बोलू. माझं पुन्हा वाटतं आहे का? आम्हाला नाही ऐकायचं. बोलया तुम्ही पुन्हा ऐकलंच पाहिजे. बोलणी आमची मोठी समस्या आहे. आम्हाला रोज येतो कंटाळा. शाळेत जाण्याचं नाही, दांडी मारण्याचा. झालं समाधान. बरं केव्हा सांगणार? माझं ना आता डोकं दुखायला लागले. ये मी दाबून देतो. डोकं नाही दामास. ठरलेलंच आहे. ते कुठे काय करतोय? काय रे मी काय केलं? केली मी. आमचं डोकं दुखायला लागलं तर तुम्ही लगेच म्हणता, नाटकं नको करूस. मागाशील. असं नाही बोलायचं म्हणून प्रेमाने बोलायचं. बबली मला मालकाची आता नाही करायचं. बोल प्रेमाने बोलू. हे एकटीलाच नका देऊ, सगळ्यांना द्या. त्याशिवाय दुसरं काही येत तुम्हाला. गप्पा बसा मूर्खांनो. त्याशिवाय द्या. तुला म्हणजे तुमच्या ओव्यात आहे. आता मात्र या मुलांची हद्द झाली बाई. ठीक आहे, वाढदिवस कॅन्सल. हो चिंटूची मम्मी, कॅन्सल करा, कॅन्सल करा. आम्हाला फरक पडणार नाही. आमचा विचार पक्का. शिक्का मारताय जसे काय म्हटलेत का मला हे? नाही पोस्टात कामाला आहे. एक, दोन, तीन, चार. एक, तीन, जय जयकार. आमच्या मागण्या मान्य करा. आमचा विचार पक्का. करणे करणार नाही यावर शिक्का. अरे यांच्या मागण्या मान्य करा. यांच्या मागण्या. मान्य करा. एक लाडू फुटला. Happy birthday to you. अपोया dancer. ये सब बच्चे handsome. एक रुपये का चिंगम. ये सब बच्चे सिंगम. जिलेबी हलवा खाना. चिंटू भैया आप ना अरे कढई शेगडी नारळाची वाटी. यांच्या मागण्या यांच्या मागण्या यांच्या मागण्या यांच्या मागण्या. मी आहे अजून. केक खाल्ल्याशिवाय जाणार नाही. केक कापल्याशिवाय जाणार नाही. अरे यांच्या मागण्या यांच्या मागण्या. या वयात झेपत नाही तर कशाला एवढ्या उड्या मारता? अभिनवनाच्या भावना हो. हे बघा मुलांनो, तुमच्या मागण्या मान्य होणार नाही. माफ करा मंडळी, आजचा वाढदिवस कॅन्सल करूया. हो कॅन्सल करूया. सगळ्यांनी आपापल्या
कानपाला दे बोल प्रेमाने हा आता सगळं बस झालं. झोपाता आजोबा झोपाता इतर कर. सुनबाई मी काय म्हणते सासूबाई तुम्ही काहीच बोलू नका जाऊन झोपा आता. परमेश्वरा या घरात मला कुणी काय बोलूच देत नाही. उचल रे मला. हो मी तरी सुटल रे परमेश्वर. अरे काय छान तयारी केली होती मी वाटत असेल की पण सकाळपर्यंत लोक केलाय मुलांनी. या आत्ताची मुलांना काही कळतच नाही. वाढदिवस नाही की नाही हा काही तिथं काहीच कामाचं नाही. ह्याला तिथं ठेवून देतो सुगे पण काय कामच नाही. फोडतो हो इकडचा फोडा. मी पण हा इकडचा फोडा. हो हो इकडचा फोडा. ऐश्वर्या बच्चन. अय्या सुनबाई ऐश्वर्या राय बच्चन. मी कोण? तुझ्या या बच्चन. अरे माझा अमिताभ बच्चन. अरे माझ्या अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. आमची सौभाग्यवती गेली झोपाटा. हा वाढदिवस कॅन्सल झाला. कोणामुळे? मुलांमुळे. कोणामुळे? कसा वायाला जाऊ द्यायचा का? नाही. हा ठीक आहे.
नंतर तो वाढदिवस अजून व्हायचा आहे. सांगतो जाऊ मी तुमच्यासाठी खूप मोदक ठेवले आहे, जा खाऊन या. स्वराज्य हा मला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तेव्हा पाहिलं आमचा इतिहास सुद्धा या मुलांना कोणी वाटतोय. आधी झोपेतून नीट जागे हा, म्हणजे सर्व काही व्यवस्थित दिसेल. फक्त टिळक, बाळ गंगाधर टिळक. एक फटका मारून बघ म्हणजे कळेल. एकदम शांत. फक्त नेहरू म्हणू नका, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा, चाचाजी म्हणा. मी भारताचा पहिला पंतप्रधान. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावून भारतीय काँग्रेसचे नेतृत्व केले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर पुढे 16-17 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केले. चाचाजी, मुलांना काय करणार आपले योगदान? आताची मुले इथं मोबाईलमध्ये जास्त रमतात. मुलांना मी माझ्या कार्यकाळात भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्त चळवळीचे नेतृत्व केले. तुम्ही सुद्धा चांगल्या कार्याचे नेतृत्व हातात घ्या. पण या मुलांना अशा गोष्टींची आवड आहे का? नुसतं दाखवायचं आणि चिडायचं. मुलांनो, माझ्या जीवनात मला अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, ज्यात मी सुमारे 15 वर्ष तुरुंगात काढली. हो बाळांनो.
की बेटी, मेरे होते हुए कोई सिर्फ ये झांसी को हाथ में नहीं लगा सकता, चाहे मुझे इसके लिए अपनी जान भी क्यों ना देनी पड़े, लेकिन मैं अपनी झांसी कभी नहीं लूंगी। झांसी मेरी आन है, शान है, ईमान है, मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी। मी आले होते, मला ओळखलं, मी झांसीची राणी लक्ष्मीबाई, मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी। खेळणार का माझ्याबरोबर? मग तुम्हाला काय येतं? आपण ते खेळू। अच्छा, बापूजी, तुमच्या बरोबर मुलं नाही आली? काय सांगू तुम्हाला, आताच्या युगातील मुलांचं चालणं फार हळूहळू, सांगून सांगून दमलो आम्ही। आम्हाला जलद गतीने चालायची सवय आहे, उगीच नाही सत्याग्रह यशस्वी करून दाखवले, त्यातील त्यांच्या चालीने का होईना, पण ते येतील। हे बाबा, बापूजी, तुम्ही आमच्या मुलाला
पैसा फार महत्वाचा आहे. काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं. अशी आपली इच्छा. मुलांना तुम्ही आम्हाला ओळखलं आम्ही का बरं इथे आलो असू विचार केला? केक खायला. आम्ही तुमच्याशी काही महत्वाचं बोलणार आहोत. पण त्याआधी आपण केक कापून घ्यायचा का? अरे मगाशी तुम्ही केक कापणार नाही असे ठणकावून सांगितले होते ना. ते आमच्या घरच्यांना तुमच्यावर आमचा राग नाही. आमचा तुमच्यावर राग आहे. अहो पण आमचं काय चुकलं आहे? काय चुकलं? आम्ही सुद्धा लहान होतो पण आमच्या आई वडिलांची भावना तुमच्यासारखं होतं. आम्ही सुद्धा रागवायचो पण लहानपणीच्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण करूनच. अभ्यासाला आम्ही बाधा दिली आमच्या बालपणी पण तुम्ही काय करताय? एवढ्या सुख सोयी असतो नाही तुमचे बघायचे वागणे मला अजिबात मान्य नाही. पण आमच्यावर अन्याय होतोय असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यावर अन्याय मुळीच नाही. अरे मुलांनो तुम्ही आमच्या बालपणीच्या गोष्टी वाचल्यात का? वाचल्या नसतील तर जरूर वाचा. तुमच्या वयाचे असताना स्वराज्य स्थापनेसाठी रायरेश्वरापाशी प्रतिज्ञा केली. एवढंच नाही त्या बालपणी प्रतिज्ञेत पोट टाकून रक्त सांडले. केवढा ताफट निर्धार. कुठेही बाहेर जायचं असेल तर महासाहेबांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर जाणं होत नसे. तुम्ही तुमच्या पालकांना कधी नमस्कार करता का? करतील हो करतील. परीक्षेचा एखादा पेपर कठीण असला ना तर नक्कीच नमस्कार करतील ही मुलं. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काय नाही केलं आम्ही. प्रत्येक जण झटलो लढलो प्राणाला मुकलो. कुणासाठी? देशासाठी. तुम्हाला खुशीने राहता यावं म्हणून. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना करून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा दिला. अरे रक्त सांडलं दीक्षाभूमीसाठी. तुम्हाला साधा अभ्यास सांगत येत नाही. पैकीयांना सतीशावरती राज्य करायचं होतं. मुघलांनी आपल्या लोकांना त्रास दिला होता पण हिंमतच नाही. पण तुम्हाला आहे का परवा? आम्ही हे सगळं देशासाठी केलं. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. मोठेपणी कोण होणार काय करणार सर्व माहित आहे आम्हाला. पिकनिकला परवानगी का नाकारली? गेल्या वर्षी गेला होता ना महाबळेश्वरला. उत्तर द्या. आम्हाला सर्व माहित आहे. बोला मानो घाबरू नका. गेल्या वर्षी परवानगी दिली नाही म्हणून टोकाची भूमिका. तुमचे बाबा किती कष्ट करतात किती खर्च करतात तुमच्यासाठी. पण त्यांनी कधी हिशोब केलाय का तुमच्या बरोबर? ते त्यांचं कर्तव्य आहे पण तुम्ही तुमचं कर्तव्य कधी पूर्ण करणार? वाढदिवसाला एवढा खर्च केला पण तुम्ही काय केलं? त्यांचा अपमान केला. सगळा खर्च वाया घालवला. अरे मुलांनो आई बाबा तुमच्यावर राहतात कशासाठी? तुमच्या भल्यासाठीच. पण जर तुम्हाला दुखलं खुपलं तर सर्वात पहिलं दुःख कोणाला होतं? तुमच्या आई बाबांनाच. हो हे बरोबर आहे तुमचं. मागे मी आजारी होते हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं होतं. मी 3-4 दिवस जेवले नव्हते. तेव्हा माझे मम्मी पप्पा सुद्धा जेवले नव्हते. मात्र मोठी लोक आजारी असतात तेव्हा मी उपाशी राहत नाही तर पोटभर जेवतो. पण तेव्हा आमच्या छंदाचं काय जरा सुद्धा विचार करीत नाही. तुमची अभ्यासातील प्रगती तर फारच कमी. असं असताना कोणत्याही बाबा तुम्हाला नाचायला किंवा गायला देतील? पप्पा पण माझ्या डोक्यात नाही लवकरच. मला एकसारखं टेनिस खेळावंसं वाटतं. शाळेत सर्वजण मला सानिया मिर्झा असं म्हणतात. आणि मला
तोंडावर पाडेल म्हणून आता पाडलं असतं. उशिरा का होईना मुलांच्या चुका लक्षात आलेला आहे. पण काय रे मुलांनो, आता वाढदिवस साजरा करणार, सुरुवातीच्या अक्षरात लिहिणार. चला चला मग आता मला कापा, केक कापा, केक. चला चला सुरुवात करा, मी केक आणतो. चला सुरुवात करा. चला 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 हे बोला, चला चला चला. अशा ॲक्टिव्हिटी किंवा असे नाटकाचे प्रयोग वगैरे बाकीच्या शाळेत बघितले होय ना? त्या तुलनेत कसं वाटतं? त्या तुलनेत घेतला एकदम धन्यवाद. शाळेला मी खूप थँक्स म्हणेन, कारण की खूप अशा गोष्टी त्या मुलांकडून करून घेतात. स्पोर्ट्स म्हणा, हे कला म्हणा, त्यामुळे ते खूप त्यांना म्हणजे प्रोत्साहन देतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे या शाळेची. बालनाटिका तुला कशी वाटली? चिंटू ही बालनाटिका अतिशय सुंदर, उत्तम आणि प्रेरणादायी आहे. त्यातून आपल्याला वेगवेगळे बोध घेता येतात. त्यातील पात्रांनी उत्तमपणे याचा बोध केला की आपण आयुष्य कसे घडवायचे व आपल्या आयुष्यात कशी सुधारणा करायची. चिंटूचा वाढदिवस आपल्या शाळेत कार्यक्रम होता. अतिशय उत्तम पद्धतीने सरांनी डायरेक्ट केला होता आणि मुलांनी पण त्यामध्ये खूप छान सहभाग केला. कार्यक्रम कसा वाटला? अगदी मनापासून आनंद वाटला आणि भरपूर हसले. चिंटूचा वाढदिवस ही बालनाटिका एकदम धमाल, एकदम ब्लॉकबस्टर होती. इतकी मजा आली, इतकी मजा आली, खूप मजा. खूप छान होता व त्यांनी खूप चांगला सादर केला व सर रडत होते आणि चांगला सादर केला आणि शिवाजी महाराजांची एवढी म्हणजे वा.